संतांची भूमी असा नावलौकिक असलेल्या मराठवाड्याच्या नकाशावर जालना शहराला एक अलौकिक महत्त्व प्राप्त झालंय। या जनकनगरीला ज्यांच्या दिव्य चरणांचा स्पर्श झाला ते दत्त संप्रदायातील थोर संत आनंदी स्वामी महाराज। जुना जालना भागात वसलेलं आनंदी स्वामींचं हे संजीवन समाधी मंदिर केवळ एक वास्तू नसून जालना वासियांच्या श्रद्धेचं तेजस्वी प्रतीक आहे। आनंदी स्वामी म्हणजे साक्षात दत्तात्रयांचे सिद्ध अवतार। स्वामींच्या चरित्रातील सर्वात अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे एकाच कालखंडात 3 ठिकाणी झालेले त्यांचे अवतार। श्री क्षेत्र माहूर येथे सुलक्षणा नावाच्या ब्राह्मण पत्नीच्या गर्भातून ते बालरूपात प्रकट झाले। त्या दिव्य बालकाचं नाव ठेवलं विश्वव्यापी। उपनयन संस्कारानंतर विश्वव्यापींनी काशीपासून हिमालयापर्यंत तीर्थयात्रा केली। बद्रीनाथ येथे कठोर तपश्चर्या केली। तेथेच दत्तगुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा देऊन त्यांचं वासुदेव तीर्थ असं नामकरण केलं। दत्तगुरूंनी दिलेल्या पुढील अवतार कार्याच्या संकेतानुसार शके 1674 कार्तिक शुद्ध दशमी वार गुरुवार या दिवशी देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात अत्यंत तेजस्वी तरुण मूर्ती प्रगट झाली। तेच हे दत्तावतार आनंदी स्वामी। भक्तांच्या आग्रहास्तव स्वामी जालन्यात आले आणि इथंच रमले। स्वामींनी आपलं उर्वरित अवतार कार्य इथेच पूर्ण केलं। म्हणूनच जालना ही त्यांची कर्मभूमी ठरली। दत्त परंपरेत भिक्षावृत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हे जाणून स्वामी नगर प्रदक्षिणा करून भिक्षा मागत वेदशास्त्रातील क्लिष्ट तत्वज्ञान सोप्या बोलीभाषेत मांडून जनसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवत। मोगलाईच्या अस्थिर काळात स्वामींनी आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यानं अनेक यवनी संकटांना प्रत्युत्तर दिल्याचे दाखले संत साहित्यात आढळतात। आज आपण पाहतो ते आनंदी स्वामींचं भव्य मंदिर मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार महादजी शिंदे यांनी बांधलं। असं म्हणतात की एकदा सरदार शत्रूच्या अतिशय मजबूत किल्ल्यावर चाल करून गेले। 6 महिने घनघोर युद्ध झालं, पण महादजींना किल्ला जिंकता येत नव्हता। तेव्हा एका दक्षिणात्य ब्राह्मणाच्या उपदेशानुसार सेनेनं आनंदी नामाचा जयघोष करून किल्ल्यावर तोफांचा मारा केला। आणि काय आश्चर्य, पाहता क्षणी किल्ल्याचा बुरुज अक्षरशः ढासळला। आपल्याला हा भव्य विजय आनंदी स्वामींच्या कृपेनेच प्राप्त झाला आहे अशी भावना महादजी शिंदे यांच्या मनात निर्माण झाली। याच श्रद्धेनं त्यांनी जालन्याच्या अधिकाऱ्यांकडे 25,000 रुपये पाठवून मंदिर उभारण्याचा लेखी आदेश दिला। सुमारे 300 वर्ष प्राचीन असलेलं हे मंदिर जालना शहराच्या इतिहासाचा अमूल्य वारसा आहे। भक्कम दगडी बांधकाम, लाकडी कोरीव नक्षीकाम आणि सूक्ष्म कलाकुसर यामुळं हे चौरसाकृती मंदिर एखाद्या राजवाड्यासारखं भासतं। मंदिरात पाऊल ठेवताच मनाला विलक्षण चैतन्याची अनुभूती येते। स्वामींच्या समाधीकडे पाहताना मन नकळत दत्तमय होऊन जातं। आनंदी स्वामी मंदिराची खरी ओळख म्हणजे आषाढी एकादशीची जत्रा। 7 दिवस चालणाऱ्या या उत्सवात भक्तांना विविध रूपांमध्ये स्वामींचं दर्शन घडतं। आषाढी एकादशीच्या पहाटे निघणारी स्वामींची पालखी म्हणजे जालना वासियांच्या श्रद्धेचा परमोच्च बिंदू। भज गोविंदम भज गोपालम अशा नामघोषात संपूर्ण जनकनगरी दुमदुमून जाते। निजाम काळापासून अखंड सुरू असलेल्या या पालखी उत्सवात सामाजिक एकात्मतेचं दर्शन घडतं, जे आनंदी स्वामींच्या सर्वसमावेशक विचारांचं प्रतिबिंब आहे। याशिवाय कार्तिक शुद्ध दशमी अर्थात स्वामींचा प्रकट दिन मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आनंदी स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी इथे पोहोचणं सहज सोयीचं आहे। त्यामुळे आपणही जालन्याला आलात तर आनंदी स्वामी समाधी मंदिरास आवर्जून भेट द्या, इथल्या आध्यात्मिक शांतीची अनुभूती घेण्यासाठी। जय आनंदी।